हॅलो. मी अदिती भार्गवे. मनाच्या कट्ट्याच्या तिसऱ्या भागात तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. प्रत्येक माणसाला काहीतरी नवीन शिकायची आवड असते. तो नवीन गोष्ट शिकायचा प्रयत्न करतो आणि इव्हेंच्युअली शिकतो आणि ह्यातूनच छंदाचा जन्म होतो. ती नवीन गोष्ट शिकण्याचा आणि आत्मसात करण्याचा आनंद हा काहीतरी वेगळाच असतो. ती नवीन गोष्ट शिकल्यावर आपल्याला ती इतरांना शिकवायची देखील इच्छा होते. आपण बघतो की ज्या माणसाला लिहायची आवड असते, तो पुस्तक लिहितो किंवा ज्याला संगीताची किंवा चित्र काढण्याची आवड असते, तर ते हॉबी क्लासच्या माध्यमातनं आपली कला इतरांना शिकवायचा प्रयत्न करतात. आणि आपले छंद इतरांपर्यंत पोहोचल्यावर त्यांना आनंद मिळाला, या गोष्टीने आपला आनंद द्विगुणित होतो. तर आजच्या या कार्यक्रमात आपण अशा काही लोकांना त्यांच्या छंदाविषयी आणि त्यांच्या छंदामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि एकंदर जीवनावर कसा परिणाम झाला, हे जाणून घेण्यासाठी गप्पा मारणार आहोत. आज आपल्याबरोबर 4 पाहुणे आहेत. मी त्यांची वन बाय वन ओळख करून देते. अ, आपण डॉक्टर शिरीष सुळे यांना सायकियाट्रिस्ट म्हणून तर ओळखतोच, पण आज त्यांची एक नवीन ओळख आपण करून घेणार आहोत. ते कॉलेजपासनंच विविध नाटकात त्यांनी काम केलं आहे. त्याचबरोबर ते निसर्गप्रेमी आहे आणि वाईल्डलाईफ फोटोग्राफीची त्यांना विशेष आवड आहे. ते एक उत्तम तबला वादक आहेत. आणि त्यांना शेतीची विशेष आवड आणि हा त्यांचा आवडता छंद देखील आहे. तर अशा व्हर्सटाईल व्यक्तीचे मी आपल्या आजच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत करते. हॅलो. त्यानंतर आपल्या बरोबर आहे दीप्ती चंद्रात्रे. बाय प्रोफेशन ती कंपनी सेक्रेटरी आहे आणि गेल्या 8 पेक्षा जास्त वर्षांपासून ती कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करते. याचबरोबर ती एक उत्तम अभिनेत्री आहे आणि हंडाभर चांदण्या, नेबुला, लिअर अशा अनेक नाटकात तिने काम केलं आहे. राज्य नाट्य स्पर्धेत 4 वेळा मळवट, प्रेमाचा केऑस, विसर्जन या नाटकांसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून रौप्य पदक मिळालं आहे आणि त्याचबरोबर राज्यस्तरीय सकाळ करंडक स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून देखील तिचा गौरव झाला आहे. गढीवरच्या पोरी या नाटकासाठी झी गौरव पुरस्कारात तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन आहे. याशिवाय तिने अनेक सिरियल्स आणि वेब सिरीज मध्ये देखील काम केलं आहे. यानंतर तिचा बेटर हाफ म्हणजे शंतनू चंद्रात्रे, सेकंड जनरेशन वकील आणि चंद्रात्रे असोसिएट ह्यांचे ते भागीदार आहेत. मराठी क्षितिजावर नव्या ताऱ्यांचा उदय, व्हिक्टोरियस डिफीट, एव्हरीडे इज संडे, मळवट, प्रेमाचा केऑस, द शो मस्ट गो ऑफ, टँगल्ड, बार्डो, चलो सफर करे या नाटकाचे त्यांनी लेखन आणि यातील काही नाटकात त्यांनी कामही केले आहे. व्हिक्टोरियस डिफीट, एव्हरीडे इज संडे, चलो सफर करे या नाटकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट लेखक म्हणून पुरस्कार मिळाला आहे आणि रिसेंटली झी गौरव 2020 मध्ये बार्डो या नाटकासाठी देखील त्यांना सर्वोत्कृष्ट लेखक म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. नाटकांबरोबरच त्यांनी सांदण व्हॅली, अरेंज फॉर अ चेंज, एहसास आणि शून्य प्रयोग या शॉर्ट फिल्मचेही लेखन केले आहे. तर या कपलचे देखील आजच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि याचबरोबर आपल्या बरोबर प्रणाली काळकर देखील आहे. तिने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केले आहे, पण आता ती फ्रीलान्सिंग परफॉर्मिंग आर्टिस्ट आहे. प्रणाली ही क्लासिकल आणि वेस्टर्न डान्सर आहे. तिने डिझनी इंडियाचे अलादीन आणि उमराव जान यासारख्या म्युझिकल मध्ये परफॉर्म केले आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये देखील अनेक प्रोजेक्ट मध्ये तिने काम केलं आहे. प्रणाली, तुझे पण खूप खूप स्वागत. थँक्यू. तर आपण सुरू करूयात आणि मला लेडीज फर्स्ट म्हणून प्रणाली आणि दीप्तीला पहिला प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे शंतनू तुझ्याकडे पण मी आहे, पण स्टार्ट आपण या दोघींपासून करणार आहोत. तर कधी कधी असं होतं की घरात कोणीतरी आर्टिस्ट असतो, म्हणजे युजली सिंगर असतील तर मग मुलं पण तेच फॉलो करतात किंवा ऍक्टर असेल तर आपण त्याच डिरेक्शनने जातो. तर तुम्ही या छंदाकडे कसे वळलात? म्हणजे तुमची पण असंच कोणीतरी घरात होतं की तुमचा काही एक्सपिरियन्स वेगळा होता? कोण सुरू करत? कोणी पण. दीप्ती तू माझं
ते मी सांगेन की माझं असं काही ठरलेलं नव्हतं नाटकात वगैरे काम करायचं. मी जेव्हा कॉलेजमध्ये मी सुरुवातीला होते आणि तेव्हा मी डान्स इन्स्ट्रक्टर म्हणून काम करत होते. दीप्ती, तुझा आवाज क्लिअर नाही येत आहे. नेटवर्क मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. येतोय आता आवाज clear? येस येस. तर मी बीकॉम करत असताना वेस्टर्न डान्स इन्स्ट्रक्टर म्हणून काम करत होते एका डान्स इन्स्टिट्यूटमध्ये. आणि तोपर्यंत माझं मी नाटकात काही काम करेन किंवा ऍक्टिंग परस्यू करेन असं माझं काहीच ठरलेलं नव्हतं. पण शंतनूनी एक एकांकिका केली एव्हरीडे संडे. आणि जसा नॉर्मली प्रॉब्लेम असतो की अभिनेत्री मिळत नाही प्रायव्हेट नाटकांना किंवा एक्सपेरिमेंटल थिएटरला, की खूप शोधावं लागतं, मग त्यांचे टायमिंग आणि ते मग हा त्याला मिळतच नव्हतं कोणी. त्याच्यामुळे मग तो म्हणाला तूच करशील का. तर मग कोणी मिळालं नाही म्हणून मी पहिलं एकांकिकेत काम केलं. त्याच्यात मला सकाळ करंडकला बक्षीस मिळालं होतं बेस्ट ऍक्ट्रेस आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. तर मी काय म्हणतो आपण योगायोगाने आलेले याच्यामध्ये, असं काही ठरवून नाही आहे. पण आता त्याच्याशिवाय राहू नाही शकत. त्याच्यामुळे आम्ही एन्जॉय एव्हरी बिट ऑफ इट. आणि मला तर त्याच्याशिवाय राहूच शकत. खूप दिवस सीएसचं काम जरी केलं तरी मला नाटकाची आठवण आहे आणि मी नाटकाशिवाय नाही राहू शकत. म्हणजे चुकून आलीस पण तुला तुझी खरी आवड तुला कळाली की हेच आहे. जसं तू म्हंटली होतीस की माझी फक्त हॉबी नाही तर माझी पॅशन आहे आता ही. येस. हॉबीसाठी आपण वेळ निघाला तर आपण त्याला देतो असं म्हणतो आपण. आपण वेळ बघून करतो की करायचं, पण तसं नाही आमचं. नाटकासाठी आवर्जून आम्ही वेळ काढतो. त्याच्यामुळे तो पण एक प्रोफेशनच असं आपण समजूया की 2 प्रोफेशन्स आहेत माझे. एक ऍक्टिंग पण आहे आणि एक ग्रेट ग्रेट. Awesome. येस. प्रणाली, तुझा प्रवास कसा सुरू झाला नृत्याचा? ऍक्च्युली माझ्या आईला खूप आवड आहे डान्सिंगची, पण तिचं असं नेहमी होतं की आम्हाला कोणी नाही टाकलं म्हणून मी माझ्या मुलीला टाकणार म्हणून. सो मी छोटी होती, मी फक्त 4 वर्षाची होती तेव्हा तिने मला कथ्थकच्या क्लासेसला टाकलं, कारण की तिला कथ्थक कुठलं तरी एक क्लासिकल डान्सिंग यावं म्हणून तिला असं खूप वाटायचं. आणि त्यावेळेस कथ्थक नाशकात खूप फेमस आहे आणि अजूनही आहे, मोर देन एनी अदर क्लासिकल डान्स फॉर्म. तर तिने मला टाकलं आणि ऑनेस्टली मला खूप बोर व्हायचं, कारण की क्लासिकल फॉर्मॅट हा समजून घेणं आणि त्याला आवडणं, त्याला जरा काळ लागतो. म्हणजे इट्स नॉट अ व्हेरी ईझी प्रोसेस. तर आणि मी छोटी पण होती आणि मला ते सगळं खूप बोरिंग वाटायचं. पण आई मला असं स्ट्रगल करून की "नाही, तू छान करतीयेस, तू जा" म्हणून. असं ती नेहमी एव्हरी सॅटर्डे, संडे असं ती व्यवस्थित तयार करून मला घेऊन जायची. आणि दॅट इज हाऊ ॲक्चुअली स्लोली थोडं मोठं झाल्यावर अजून आवड निर्माण व्हायला लागली. मग डान्सिंग स्लोली स्कूलमध्ये असताना स्कूलच्या आपले जे फेस्टिव्हल्स असतात, स्कूलमध्ये अॅन्युअल फंक्शन्स असतात, त्याचे मग टीचर्सला कळायला लागलं की मी छान नाचते. म्हणून मग टीचर्सच की "तू आमच्या क्लासची कोरिओग्राफी कर आणि मग हे कर आणि ते कर." असं करून मी 10th पर्यंत सगळ्या फुल स्कूलची कोरिओग्राफी मी आणि माझे 2 फ्रेंड्स करत होतो. आणि मला सगळेच म्हणजे माझे सगळे टीचर्स वगैरे खूप शाळेतले टीचर्स ऍक्च्युअली मला खूप सांगायचे की "आय थिंक तू काहीतरी करशील." मला असं शाळेचे. आणि मग त्याच्यानंतर आय रिअलाइज्ड की मला ऍक्च्युअली कळलं नव्हतं की मला प्रोफेशन डान्स हे चूज करायचंय. कारण की मी आय वॉज व्हेरी गुड विथ टेक्निकल्स ऑल्सो. म्हणजे मी अभ्यासात पण ठीक होती आणि मला सगळ्यातच आवड आहे. असं नाहीये की समथिंग दॅट आय डोंट लाइक ऑर काहीतरी. सो दॅट हॅपेंड. पण ऍक्च्युअली प्रोफेशनसाठी वळणं द पाथ ते झालं वेन मी इंजिनिअरिंग करत होते आणि मी एक डान्स स्कूलमध्ये आय यूज टू गो फॉर वीकेंड क्लासेस. आणि त्याच्यानंतर त्या सरांनी मला स्पॉट केलं आणि ते म्हटले "आय थिंक तू डिप्लोमा इन डान्सिंग करायला पाहिजेस." आणि ज्याच्यानंतर मी इंजिनिअरिंग करता करता डिप्लोमा इन डान्सिंग केलं सुरू. आणि मग देअर वॉज नो कमिंग बॅक. लाइक आय न्यू की नाउ दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू डू. ओके, ग्रेट. तर शंतनू, दीप्तीला तर तू आणलंस या क्षेत्रात. तू कसा आलास पहिले? मी या क्षेत्रामध्ये पहिल्यांदा म्हणजे अं,
लहानपणापासून मी करत होतो काम, हम्म. मला ते आवडायचं सुद्धा. आणि जेव्हा कॉलेजमध्ये आलो ना तेव्हा आय थिंक 2003 मध्ये तेव्हा झी टीव्ही नव्हतं, तेव्हा त्याचं नाव अल्फा टीव्ही होतं आणि त्यांचा हो, हो, अल्फा हो. करंडक आणि महाकरंडक अशा स्पर्धा व्हायच्या हो, हो. ज्या खूपच लार्ज स्केल लेवलवर व्हायच्या. तर त्याच्यामुळे आम्हाला त्या स्पर्धांमध्ये काम करणं हे एक खूप मानाची गोष्ट होती आमच्यासाठी. हम्म. मी ते मराठीच्या क्षितिजावर नव्या तारांचा उदयमध्ये माझं कास्टिंग झालं, मला लीड मिळाला आणि त्याच्यात एक खूप मोठा डायलॉग होता, सलग बोलायचा प्रचंड मोठा डायलॉग होता. तो मी एका दमात तो डायलॉग घेऊन त्या फॉर्मेशनला जाऊन तो डायलॉग घेऊन छान मांडली स्टेजवर आणि त्याच्यानंतर टाळ्या पडल्या त्याला हम्म. जवळपास साधारणतः एक 20-25 सेकंद टाळ्या पडल्या त्या डायलॉग. तेव्हा ना खूप असं विलक्षण काहीतरी मिळाल्यासारखं वाटलं मला. मग ते सतत हवंसं वाटायला लागलं. त्याच्यातनं मी हे करत राहिलो. मग पुढे जेव्हा आपल्याला मनासारखी स्क्रिप्ट नाही मिळत किंवा लेखक लोक जास्त पैसे घेतात आपल्याकडनं त्या स्क्रिप्ट देण्यासाठी, त्या गरजेतनं मग मी स्वतः लिहायला घेतलं. आणि वाचनाची आवड सुरुवातीपासून होतीच नेहमी. तर जसं ते लिहित गेलो, डेव्हलप होत गेलो, तसं एक प्रगल्भता येत गेली थोडीशी आपल्या, ज्याचं मी हे नाही म्हणणार की खूप जास्त आली, पण थोडीशी येत गेली. आणि मग याच्यात रमलोच मी. मला खूप जास्त काम केल्यानंतर आपल्याला जो श्वास लागतो ना, स्वांत श्वास, तो मला नेहमी इथे मिळायला लागला. त्याच्यामुळे मग मी ते वाहून घेतलंय आता त्याला. म्हणजे मला हे आयुष्यभर मी हे करतच राहणार आहे काही झालं तरी, एवढं मला माहिती आहे. म्हणजे सुरुवात ऍक्टिंग पासून झाली आणि नंतर तू रायटिंग कडे वळलास. हो. अच्छा. गरज म्हणून लेखक. ओके. अच्छा. प्रणाली, तू आता म्हणालीस की तू 4 वर्षाची होतीस तेव्हापासनं डान्स करतेस. तर मग बऱ्याचदा असं होतं की एकदा आपला मुलगा किंवा मुलगी 10वी किंवा 9वी-10वी कडे यायला लागल्यावर आई बाबा म्हणतात की नाही आता पुरे झालं, आता तू अभ्यास कर, अभ्यासाकडे लक्ष दे, आता इथून पुढे महत्वाची वर्ष आहेत. तर त्यावेळेला तुला घरून म्हणजे तू कसं हँडल केलंस? तुझ्या घरी पण अशीच परिस्थिती होती की काय वेगळं होतं? ऍक्च्युली माझे आई बाबा मला खूप को-करिक्युलर ऍक्टिव्हिटीजसाठी खूपच मला खूप सपोर्ट होता. त्याला असं काही नव्हतं की एक्झाम्स आहे म्हणून. कारण की माझ्या आईचं नेहमी असं म्हणणं होतं आणि समवेअर बाबांचं पण, कारण की त्यांनी कधीच विरोध नाही केला या गोष्टीवर, की बॅलन्स जमायला हवा. म्हणजे अभ्यास आहे म्हणून फक्त अभ्यास नाही करायचा असं होतं आमच्या घरी, ऍटलीस्ट थँकफुली. तर मला तो 10वी मध्ये असं रादर मी विशारद प्रथम ही मोठी एक परीक्षा असते क्लासिकल मध्ये, विशारद प्रथम आणि पूर्ण. तर माझी विशारद प्रथम ही मी 12वीत असताना मी दिलेली आहे. अरे सो वा. आय हॅव मी खूपच म्हणजे माझे तासन तास आमचे रिहर्सल्स असायचे आणि मी तिथेच असायची. तरी पण थँकफुली खूप जास्त सपोर्ट होता आणि आय थिंक मी नसतं करू शकलो. आय हॅव दिस वन इन्सिडेंट जेव्हा मी ज्या फिजिक्सच्या ट्युशन्स मध्ये जायची 12वीत, त्यांना असं वाटायचं की ही काहीतरी एक्सक्यूज करते डान्सचा आणि ती कुठेतरी दुसरीकडे जात असेल, म्हणून माझ्या सरांनी घरी फोन केला की बघा म्हणजे तुमची मुलगी हे एक्सक्यूज नेहमी म्हणून जाते, खरंच जाते का? मग माय मॉम वॉज लाईक नाही ती खरंच जाते, तिची खरंच एक्झाम आहे. आणि आम्हाला असं वाटतं की तिने डान्स मध्ये म्हणजे आईचं पण असं होतं की विशारद संपवून दे तू, म्हणजे आफ्टर दॅट जर तुला काही अजून, तोपर्यंत मलाही माहित नव्हतं की मला करिअर ह्यात बनवायचं आहे. तर तिचं असं होतं की इथपर्यंत पोहोचली असतं, विशारद संपव आणि मग तुला जे करायचं ते तू कर. असं थँकफुली अच्छा. देयर वॉज सपोर्ट. ओके. म्हणजे पुढे पण तुला जेव्हा तू इंजिनिअरिंग सोडून डान्स करण्याचा निर्णय घेतलास, तेव्हा पण आई-बाबांची रिएक्शन अशीच होती? नाही. नाही. सो ऍज अ हॉबी घरच्यांनी माझं डान्सिंग ऍज अ हॉबी खूप व्यवस्थित ऍक्सेप्ट केलेलं. पण डान्सिंग ऍज अ प्रोफेशन हे ऍक्सेप्ट करायला त्यांना खूप वर्ष लागली. कारण की इंजिनिअरिंग करते आणि त्याच्यानंतर
डान्समध्ये वळणं वॉज नॉट व्हेरी एक्सपेक्टेड. म्हणजे कारण की आणि मी डिप्लोमा पण करत होती ना, तर माझ्या आई-बाबांना वाटत हा असंच काहीतरी कुठल्या तरी क्लासला जातीये डान्सचा. जसं ती 11वी-12वी तिथे येऊन करायची तसं ते तिथे करत असेल. पण इतकं आणि खूप कारण की मी मुंबईला गेलेले आणि इतकं बोलणं पण नाही व्हायचं एव्हरीडे बेसिसवर की काय काय करतेय मी त्या क्लास वगैरे मध्ये. तर त्यांना कधी असं वाटलं नाही. पण त्याच्यानंतर आय हॅड दिस थिंग की नाही ऍक्सेप्ट करणार मोस्टली. कारण की इंजिनिअरिंग नंतर प्लेसमेंटसाठी बसा आणि मग जॉब करा आणि हेच होतं. आणि बाय द एंड ऑफ 3rd इयर मी ठरवून घेतलेलं की मी 9 ते 5 नोकरी ही करूच नाही शकणार. म्हणजे दॅट इज जस्ट नॉट मी ऍज अ पर्सनॅलिटी. आणि आय डिड नॉट हॅव द गट्स टू से. तर मी त्यावेळेस माझ्या आजोबांच्या खूप क्लोज होती. तर मी आजोबांना ही गोष्ट सांगितलेली की मोस्टली नाही होणार आणि माझं हे पण होतं की आय वॉन्टेड टू ड्रॉप आउट. मला 3rd इयर वरनं करायचंच नाहीये, इंजिनिअरिंग संपवायचं नाहीये आणि मला पूर्ण हे आत्ताच आता घुसायचंय. पण मग आजोबांनी घरी सांगितलं, मग घरी असं सगळं झालं आणि दे वर लाईक नो यू हॅव टू कम्प्लीट इंजिनिअरिंग, असं नाही होऊ शकत. आणि इन दॅट फिअर मला माहिती होतं की जर मी प्लेसमेंटला बसली तर मला जॉब करायलाच लागेल. म्हणून मी न सांगता प्लेसमेंटला पण नाही बसले. आणि त्याच्यानंतर थँकफुली ज्या डान्स कंपनीमधनं मी माझं डिप्लोमा इन डान्सिंग कम्प्लीट केला जॅझ मध्ये आणि कंटेम्पररी मध्ये, त्यांनीच मला इंटर्नशिपसाठी अप्रोच केला. सो आफ्टर इंजिनिअरिंगचं लास्ट डे, द नेक्स्ट डे वॉज माय फर्स्ट डे ऑफ इंटर्नशिप. सो देयर वॉज नो ब्रेक. म्हणजे त्यावेळेस मी नाशिकला पण नाही आले टू कन्व्हिन्स माय पेरेंट्स. असं होतं की मी करून टाकेल ओव्हर द टाइम. पण ते ओव्हर द टाइम दॅट लॅक केप्ट हॅपनिंग की नाही ही काय करतेय, का करतेय वगैरे. आणि तरी पण असं आई बाबांना वाटत होतं की काही नाही, 1 वर्षानंतर येऊन जाईल ही, काय करून घेईल जॉब, 1 वर्ष देऊयात. आणि मग त्याच्यानंतर मी ती डान्स कंपनी सोडून जेव्हा निर्णय घेतला की मला ऍज अ परफॉर्मर पुढे जायचं. आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू टीचिंग लगेच. मला थोडंसं स्टेज लाईफ एक्सपिरियन्स करायची होती. कारण की आय हॅव रिअलाइज बाय दॅट टाइम की स्टेज म्हणजेच प्रेम. म्हणजे अजून काहीच नाही. ते जे ऑडियन्स, जी लाईव्ह ऑडियन्स हवी आहे ती हवीच आहे. सो मी ती डान्स कंपनी सोडली आणि त्यानंतर आय ऑडिशन्ड फॉर व्हेरियस म्युझिकल्स. त्यावेळेस म्युझिकल ही खूप नवीन गोष्ट होती. आता थँकफुली त्याचा एक हे झालंय. सो आय थिंक 2.5-3 इयर्स पहिले आय फर्स्ट ऑडिशन फॉर अलादीन, डिझनी इंडियाचं होतं. आणि मग त्याच्या प्रेमियरला, विच वॉज लाईक अ फन फॅमिलीसाठी एक स्पेशल शो त्यांनी केलेला. तर त्याच्या प्रेमियरला मी आई बाबांना बोलवलेलं आणि दॅट वॉज द फर्स्ट टाइम इन लाईक 2 इयर्स आफ्टर इंजिनिअरिंग की बाबा म्हटले की ओके, आय एम प्राऊड ऑफ यू अँड नाव you have my blessings type. So it took them 2 years to accept the fact that okay, the girl is no longer engineer, but now we will call her as a dance artist. Okay. It was a long journey. Okay, but you did it eventually. Somewhere. So thankfully Aladdin was like a big thing. कारण की आणि I was also associated with a big name that time. तर Disney India was a big thing. So my parents were like, अच्छा ठीक आहे, याचं काहीतरी चांगलंच होईल म्हणून. कारण की असतं असं पेरेंट्सला थोडं एक सिक्युरिटी पाहिजे असते. आणि स्पेशली अ गर्ल हू स्टेइंग इन मुंबई, तर तिचं असं होतं की नाही, यू हॅव टू बी फायनान्शियली इंडिपेंडेंट एज वेल. आणि त्यांचा हा खूप मोठा प्रश्न होता की किती, हाऊ विल यू सपोर्ट युअर सेल्फ, सर्व्हायव्हल काय. कारण की परफॉर्मिंग आर्ट्स ही अशी फील्ड आहे की खूप एक्सपोजर नाही आणि नाशिकला अजून पण नाहीये की त्याचं एकदम फुल फ्लेजेड करिअर बनवतंय कोणीतरी वगैरे. सो आई बाबांना ते समजून घेण्याला खूप वेळ लागला. ओके. तर सर, मला तुम्हाला हे विचारायचं की आता आपण जे म्हंटलो की आई बाबांचं आता लहान मुलांना ना खूप हॉबी क्लास लावतात. ड्रॉइंग, पेंटिंग, स्केटिंग, स्पोर्ट्स, असं एका छोट्याशा जीवावर खूप भडीमार करतात. मी आता रिसेंटली फेसबुकवर पण वाचलं की कोणीतरी अपलोड केलं होतं की माझ्या 2 वर्षाच्या मुलासाठी त्याला वाचनाची आवड लागावी किंवा काहीतरी नवीन सवय लावावी, तर तुम्ही कोणतं पुस्तक सजेस्ट कराल? आणि त्याच्या खाली कमेंट केली होती कोणीतरी सार्कॅस्टिकली की खरं तर उशीरच झालाय, पण तुम्ही इंजिनिअरिंगलाच सुरुवात करा. तर पेरेंट्सचे एक्सपेक्टेशन्स खूप वाढतायत. तर तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? पहिल्यांदा मला असं वाटतं की हॉबीज किंवा छंद, प्रत्येक मूल जन्माला आल्यापासूनच प्रत्येकाला काही ना काहीतरी छंद असतात. बरोबर. कारण तुम्ही बघा, अगदी लहान बाळ असताना 1-2 महिन्याचं, त्याच्या देखील झोपा पाळण्याच्या वर काहीतरी आपण खेळणं लावतो, ते गरगर फिरत असतं, त्याचा वेगवेगळे रंग असतात आणि ते मूल
तास तास त्याच्याकडे बघत असतं, खेळत असतं, हसत असतं आणि मग त्याला तो छंदच लागतो, आवडच असते त्याच्याकडे बघत बसायची. थोडं ते मूल मोठं आलं की मग प्रत्येक वस्तू त्याला तोंडात घालायची असते, प्रत्येक वस्तू हाताळायची असते, तर त्याला एक्सप्लोअर करायचं असतं प्रत्येक गोष्ट त्याला. आणि मग ती आवडली की मग ते कशी करून मला कशी मिळेल, मला त्यातनं कसा आनंद मिळेल, हे ते बाळ बघत असतं. सर्वात महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की छंद हे स्वतःच्या आनंदासाठी लागलेले गोष्टी आहेत. त्यामुळे कोणी तुमच्यावर लादू शकत नाही. हे मला आवडतं म्हणजे त्याच्यातनं मला आनंद मिळतो म्हणून मी त्या छंद जोपासत असतो. लहान मुलाच्यात काय होतं, लहान मुलांच्यातला त्यांच्या मेंदूची सतत वाढ होत असते, त्यांच्या मेंदूतले पेशी सतत त्यांची वाढ होत असते. त्यांच्या पेशींची जे इंटरकनेक्शन वाढली तर त्यांची बुद्धीची बुद्धी होते. आणि त्याच्यामुळे जेवढे तुम्ही जास्त त्याला उत्तेजन द्याल, जेवढे स्टिम्युलस जास्त द्याल, तेवढी त्याची बुद्धीची वाढ चांगली होते. त्यामुळे साहजिकच आपण त्याला वेगवेगळ्या गोष्टीचा स्टिम्युलस देत राहतो. मग तू चित्रकला शिक, तू गाणं शिक, तू स्केटिंग शिक, तू क्रिकेट शिक. त्याच्यामुळे त्याला वेगवेगळे स्टिम्युलस मिळाल्यामुळे त्याच्या बुद्धीची वाढ चांगली होते. हा उद्देश खूप चांगला आहे आणि तो करायलाच पाहिजे, त्यात काय प्रश्नच येत नाही. त्याच्यात त्यालाही आनंद मिळतो आणि त्याच्या मेंदूच्या वाढीला आपण त्याला मदत करत असतो. पण प्रश्न असा येतो आपण त्याच्यावर त्याला फायदाही खूप मिळत असतो. आता समजा ते मूल थोडं मोठं झालं, मग आता समजा त्याला काही खेळाची आवड निर्माण झाली, हा, तर खेळामध्ये तो नुसता व्यायाम नसतो करत. खेळ म्हटला की त्याच्याबरोबर त्याचा पार्टनर आला, त्याचा अपोजिट पार्टनर आले, मग तुम्हाला खेळण्यात तो गेम आला, मग ते खेळण्याची जिद्द आली. मग तुझा पार्टनर जर कच्चा असेल तर त्याला घेऊन तू गेम कसा जिंकायचा, तुझा गेम पार्टनर जर तुझ्याहून चांगला असेल आणि तू कच्चा असेल तर त्याच्या बरोबर घेऊन गेम कसा जिंकायचा. आपण जिंकतो, आपण हरतो, मग तो जय पराजय कसा आपण पचवायचा, आपल्या गोष्टी शेअर कशा करायच्या. मग आपण गेम खेळून झाल्यावर सगळे एकत्र बसतो, मग गप्पा मारतो, मग सोशलायझेशन वाढतं. आता ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या म्हणजे भावी आयुष्याची नांदी असते, रिहर्सल असते. आणि कुठली आयुष्यातली कुठली गोष्ट रिहर्सल शिवाय जमत नाही. मग ते भीमसेन जोशी असो का सचिन तेंडुलकर असो, आपले नाटकवाले पण आहेत, तर त्यांना कुठल्याना रिहर्सल केल्याशिवाय जमत नाही. तुम्ही जेवढी चांगली रिहर्सल कराल तुमचा फायनल परफॉर्मन्स चांगला होणार. तर तुमच्या भावी आयुष्याची रिहर्सल ह्या गेम्स मधनं तुमची होत असते. पण बऱ्याच वेळा काय होतं, पालक अभ्यास 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 ह्याच्याकडे दुर्लक्ष करा, हे महत्वाचं नाहीये, ह्याच्यातनं काय तुला मिळणार, तसं नाही. हे छंद अतिशय महत्वाचे आहेत. तुम्ही अभ्यासाने मार्क मिळवून एखाद्या मेरिटमध्ये चांगले मार्क मिळवावे, पण तुमचं व्यक्तिमत्व डेव्हलपमेंटच्या दिशेने तुम्ही मागासणार. त्यामुळे छंद हे महत्वाचे आहे. तर छंदाबद्दल काही प्रश्नच येत नाही. मग आता सतत हॉबी 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 काय होतं, सध्या प्रत्येक पालकांकडे एक किंवा दोनच मुलं असतात. त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या अँबिशन, जसं त्यांनी सांगितलं की त्याची माझ्या आईची इच्छा होती त्यामुळे मला जमलं नाही ते तू कर. प्रत्येकाला असं होतच. प्रत्येक मुलाला माझं मूल आयडियल चाइल्ड असावं, त्यामुळे सगळं कलामध्ये त्याला ते पारंगत असावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटतच. पण काय होतं, त्याच्यामुळे त्याच्यावर इतकं दबाव येतो की त्याच्यातनं आनंद मिळायच्या ऐवजी त्याच्यात एक स्पर्धेचं वातावरण निर्माण होतं. आणि एकदा ती स्पर्धा निर्माण झाली की तो आनंद गेला. मग तुम्हाला त्याच्यातनं स्ट्रेस निर्माण झाला, आणि स्ट्रेस निर्माण झाला की आनंदच गेला. आणि त्याच्यामुळे मग तुमच्या लक्षात येतं की बऱ्याच वेळा अनेक मुलांना मी माझ्या मुलाला एवढे क्लासेस लावले, हे केलं, पण तो जातच नाही. कारण त्याच्याबद्दल त्याच्या मनात एक नफरत निर्माण होते, राग निर्माण होत, नाही करत जा, मी नाही जात. तरी त्याच्या मनात त्याला आनंद कसा मिळेल, त्याचा आनंद कशात आहे, हे पालकांनी बघायला पाहिजे. त्याप्रमाणे त्याला उत्तेजन दिलं पाहिजे, तर तो मोठा होईल. त्यामुळे सर्व पालकांना एवढंच म्हणायचं आहे, हॉबी इज अ मस्ट, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण त्याची आवड कुठे आहे, त्याची आवड निवड बघून त्याप्रमाणे त्याला उत्तेजन द्या. अभ्यासा एवढंच हॉबी महत्वाचं आहे, कारण भावी आयुष्यात अभ्यासा एवढंच हेही तुमचं व्यक्तिमत्व विकास देखील महत्वाचा आहे.
असं मला वाटतं. बरोबर. येस, खरंय खरंय. तर जनरली काय होतं की प्रोफेशन एक असेल तर आपल्याला कनेक्ट व्हायला सोपं जातं. पण दीप्ती तुमचा छंद एक आहे, तर मग ह्याचा फायदा तुम्हाला इंटरपर्सनल रिलेशनशिप मध्ये कसा होतो? खूप असं म्हणेल मी की हे नाटक किंवा जर हे छंद नसते तर आम्ही एकत्र असतो आणि माहित नाही. हो, कारण आहे तसं आणि नाही म्हटलं ना तरी आमचे प्रोफेशन जे आहे, जे कंपनी सेक्रेटरी आणि जो लॉयर हे दोन्ही प्रोफेशन पण खूप इंटरलिंक्ड आहे. कारण दोन्ही लीगल प्रोफेशन्स आहेत. मग ते पण प्रोफेशन्स आमचे खूप लिंक्ड आहे एकमेकांशी. आणि नाटक तर आहेच. म्हणजे शंतनूनी जर लिहिलं नाही म्हणजे महिनाभर मला दिसलं की हा काहीच करत नाहीये किंवा काहीच लिहित नाहीये, तर मग माझं त्याच्याशी भांडण होतं त्याच्यावरून. अरे बापरे. त्याच्यामुळे आम्ही ऍक्च्युली बांधलो गेलो असं म्हणू शकतो. हम्म. कारण मला म्हणजे तो वकिलापेक्षा तो एक लेखक म्हणून जास्त आवडतो. आणि त्यालाही तेच असणार आहे की अभिनेत्री म्हणून जास्त. कारण जेव्हा आम्ही स्टेजवर असतो किंवा त्याचं नाटक मी बघायला जाते, तर ती जी एक फिलिंग असते ती वेगळीच आहे. तसंच ते तसं लॉ मध्ये पण होतं की त्याचे केस आहेत त्याला जेव्हा आपण जातो. आम्ही काहीतरी आमच्या प्रोफेशनमध्ये चांगलं अचीव करतो. तेव्हाही चांगलं चालू होतं. पण नाटकात म्हणणं थोडंसं जास्त होतं आम्हाला. ते बघायला आणि ते बूस्ट करायला लोकांसमोर की अरे शंतनूच्या नाटक शंतनूला जी गौरव मिळालाय किंवा मला आवड मिळाली किंवा इतकं छान झालं. तर ही जी गोष्ट आहे आमची डिस्कशन इव्हन रात्री 2-2 वाजेपर्यंत आम्ही हेच डिस्कस करत राहतो की अरे तुझी ही कन्सेप्ट चांगली की मागे आपण कसं करता येईल त्याला काय करता येईल. म्हणजे एकदा तसं मला मध्यरात्री असं कोणती थीम आठवली. मला स्वप्नात दिसली का काय दिसलं माहित नाही. 3 वाजता रात्री उठून उठ रे उठ मला तुला स्क्रिप्ट सांगायची मला तुला कन्सेप्ट सांगायची. अरे बापरे. झोपेतून उठून ऐकत बसला सकाळी 5-6 वाजेपर्यंत आम्ही तेच बोलत होतो. प्रॉपर डिस्कशन. खूप डिस्कशन होतं अरे. आमच्या सुद्धा. आणि ते नाही केलं तर भांडण. नाही म्हणजे केलं तर काही नाही. यू डू इट. आय डोंट एक्सपेक्ट की त्याच्यात सक्सेसच पाहिजे. पण ॲटलीस्ट यू शुड कीप डुइंग दॅट. तर ही गोष्ट आहे दोघांची पण. आणि खूप दिवस लांब राहिलो तर आमचं फ्रस्ट्रेशन येतं आमच्या दोघांनाही. आमची चिडचिड होते. किंवा नाटक नसेल किंवा आम्ही काही परफॉर्म नाही केलं. तर कुठेतरी स्वतःला हरवल्याचं फिलिंग येत होते. दोघंही एकमेकांना मग अरे तू काय बसली घरी तू पण कर आणि मी त्याला सांगते तू पण कर. मग दोघे एकमेकांना खूप सपोर्ट असतो त्याचा. आणि त्याच्यामुळे आमचं थिंकिंग खूप सेम लेव्हलवर जातं त्या तसं काही प्रॉब्लेम नाही. खूप हेल्प होते. म्हणजे तुम्ही प्रोफेशन पेक्षा छंदामुळे जास्त कनेक्ट झाले अनलाईक अदर. छंदामुळे सुरुवातीला कनेक्ट झालो. प्रोफेशन तर नंतर सुरू झालं. अच्छा, ओके. म्हणजे छंद तुम्ही अगदी आधीपासून हो म्हणजे कॉलेजपासून. कॉलेजपासून आम्ही आहोत. कॉलेजपासून आम्ही आमचं एकत्र ग्रुप. रिलेशनशिप खूप जुनं आहे. लग्नाला आता 6 वर्ष झाली. पण रिलेशनशिप खूप जुनं आहे. ऍक्च्युली त्याला नाव ओके. मग तुमची ओळख पण नाटकामुळेच झाली का? नाही ऍक्च्युली माझी ताई लॉयर आहे. आणि अच्छा. माझी तर ज्युनियर ती माझी सिनियर आहे. ती बहीण माझी सिनियर. त्या कॉलेजमध्ये. आणि त्याच्यामुळे तिच्या ग्रुपमध्ये राहत होते तेव्हा ओळख झाली. पण नाटकामुळे जास्त आम्ही म्हणू की आम्ही जास्त जवळ आलो होतो. म्हणजे नाटकामुळे जसं आपण ते फील्ड एक्सप्लोर केलं तसं आम्ही एकमेकांना एक्सप्लोर केलं. अच्छा, हाऊ स्वीट. तर सर मला परत तुमच्याकडे यायचंय की आता तुम्ही सांगितलं की छंदामुळे कसे फायदे होतात. तर आणि मी जसं आधी तुमच्याबद्दल सांगताना सांगितलं की तुम्हाला खूप सारे छंद आहेत. तर त्या छंदांचा सायकॅट्रीमध्ये तुम्हाला कसा उपयोग झाला? माझ्या नाटकाच्या आवडीची जरा गंमत आहे. यांच्यापेक्षा जरा वेगळं आहे माझं. काय झालं, मी शाळेत आणि कॉलेजमध्ये असा बॅक बेंचर होतो. शामळू लाजाळू असा मागे बसायचो. आणि त्याच्यामुळे काय असेल थोडी देवाण दिलेली बुद्धी, पण मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळाली. आणि मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळाल्यावर मग मात्र एकदम माझ्या लक्षात आलं की अरे असं बॅक बेंचवर बसून आणि मागे बसून कोणाशी न बोलता काही डॉक्टरी प्रॅक्टिस आपल्याला जमणार नाहीये. आपल्याला काहीतरी त्यातनं बाहेर पडणं महत्वाचं आहे. काय कुणास ठाऊक, पण मला असं वाटलं की आपण जर नाटकात कामं करायला लागलो तर आपल्याला ही स्टेज फ्राईट आहे ती जाईल. आपण लोकांसमोर बोलायला लागलो.
आणि मग ह्या विचाराने मी नाटकात काम करायला लागलो. अर्थात पहिल्या नाटकात सगळे टमाटे अंडी काय खायची ते सगळी खाल्ली, पण मी त्याचा टिकलो. म्हणजे मला अगदी आठवतं, आमच्या मेडिकल कॉलेजला खूप मोठे मोठे डायरेक्टर्स यायचे, फारच मोठे डायरेक्टर्स यायचे. म्हणजे एकदा तर मला प्रॅक्टिसच्या वेळी त्या डायरेक्टर्सनी म्हटलं की अहो मला कोणीतरी एक दगड आणून द्या, त्यातनं मी नट उभा करतो, पण हा माणूस मला नको. इतकी वेळ आली. पण माझा जो सिनियर होता तो म्हटला काय रे सोळ्या, काय करायचं का नाही, का सोडून देतोस? मी म्हटलं नाही रे, आपण करूया. आणि मग आम्ही दिवस रात्र प्रॅक्टिस करून त्याच डायरेक्टरची मी शाबासकी मिळवली होती. आणि मग एकदा मगाशी यांनी सांगितलं संतोषी त्याप्रमाणे एकदा त्या टाळ्यामुळे ऐकण्याची सवय लागली की मग ती एक झिंग असते, मग परत परत करावं लागतं. मग जवळजवळ मी फर्स्ट MBBS पासून MD जवळ 9-10 वर्ष मेडिकल कॉलेजमध्ये होतो. ते प्रत्येक वर्षी आम्ही कुठल्या ना कुठल्या महाराष्ट्र राज्य स्पर्धा, कुठल्या ना कुठल्या स्पर्धामध्ये आम्ही काम करत होतो, नाटकात हे करत होतो. त्याचा फायदा मला पुढे होईल म्हणजे मी सायकॅट्री घेणे मला कधीच इंटरेस्ट हे नव्हतं. मी सायकॅट्री घेण्यामागे वेगळाच हेतू होता की त्याच्यात काही इमर्जन्सी नसतील वगैरे असं तेव्हा मला वाटत होतं. म्हणून सायकॅट्रीला आलो. आणि मला मुख्य इंटरेस्ट नाटकात होता. नाटकामध्ये काय असं होतं की इन्स्टंट हिरोशिप मिळतो मला. म्हणजे मी नाटकात हिरो झाला, त्यामुळे त्या पिऊन पासून डीन पर्यंत सगळे मला ओळखायचे. म्हणजे एक वेळ मी कॉलेजमध्ये गोल्ड मेडल मिळवलं असतं तर सरांनी मला ओळखलं असतं, पण पिऊननी काय ओळखलं नसतं. पण माझ्या गॅदरिंगमध्ये काम केल्यावर मला तो पिऊन पण ओळखायचा आणि डीनही ओळखायचा. तर ते एक व्यसन लागतं, त्यामुळे माझं थोडं दुर्लक्ष व्हायला लागलं होतं मेडिकल ह्याच्यामध्ये. पण मग ते खेचून आणलं. मग माझे वडील डॉक्टर होते. मग मला वाटलं की नाही, आपण आता पुढे शिक्षण चालू ठेवावं. मग त्यातल्या त्यात मला सायकॅट्री बरी वाटली, बाबा सोपं आहे, तिकडे जाऊ. ते नंतर कळलं ते काय तेवढं काही सोपं कठीणच आहे. पण त्याचा पुढे मला कसा फायदा झाला, तर महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांशी मी कनेक्ट फार इझिली व्हायला लागलो. लोकांच्या भावना मला कळायला लागल्या. माझ्या भावना, माझे विचार मी सहजपणे पेशंटपर्यंत पोहोचवू शकतो. त्याचा मला खूप फायदा लागला. काउन्सिलिंग मध्ये फायदा होतो. काउन्सिलिंग मध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इनॅक्ट करायला लागतात, बोलाव्या लागतात, समजून सांगाव्या लागतात. त्याचा फायदा होतो. तो खूप मला फायदा झाला. पेशंटच्या बॉडी लँग्वेज वरनं तो कसा येतोय, त्याच्या चेहऱ्याच्या हावभावावरनं, बॉडी लँग्वेज वरनं पण बरीचशी अर्धी परीक्षा होऊन जाते आपली की ह्या माणसाला काय प्रॉब्लेम असू शकतो. आणि तेच महत्वाचं आहे आमच्या सायकॅट्रीमध्ये. हल्ली आमच्या थेरपीमध्ये किंवा लोकांना समजून सांगण्यामध्ये रोल प्ले खूप महत्वाचे ठरतात. तर ह्या नाटकाचा मला फायदा रोल प्ले मध्ये होतो. छोटे असतात, 5 मिनिटं 10 मिनिटं, पण ते जे एनॅक्ट करायला मिळतं, तर माझी ते अजून नाटकाची इच्छा राहिलेली असते ते रोल प्ले मधनं होते. आणि माझं दुसरं एक काम होतं की लोकांपर्यंत ते सहजपणे पोचायला मदत होते. हल्ली एक थेरपीचा पण एक हे आहे, सायको ड्रामा. तुमच्या मनातल्या भावना व्यक्त होण्यासाठी समोर जो कोणी पेशंट असतील त्यांच्या भावना व्यक्त होण्यासाठी सायको ड्रामा म्हणून पण एक हे असतं, माध्यम असतं. त्याचा देखील आपल्याला फायदा करून घेता येतो. म्हणजे माझ्या कधी स्वप्नातही नव्हतं की आपलं हे नाटक आपल्याला असं ट्रीटमेंटमध्ये फायद्याचं होईल, पण मला या नाटकाचा डेफिनेटली ट्रीटमेंटमध्ये फायदा झाला. हा एक भाग झाला. म्हणजे माझ्या डेव्हलपमेंटसाठी मला ह्या नाटकाचा व्हायला. मग प्रॅक्टिसला लागल्यावर मी फोटोग्राफीकडे वळलो. ते असंच ऍक्सिडेंटली पक्षी मित्र मंडळ आम्ही स्थापन केलं नाशिकला. ते डॉक्टर ठकार होते माझ्या बरोबर, आम्ही सगळ्यांनी मिळून हे पक्षी मित्र मंडळ स्थापन केलं. फोटोग्राफीमुळे आपल्याला वाटतं फक्त फोटोग्राफी, तर तसं नाही होत. पक्ष्यांचा अभ्यास होतो, प्राण्यांचा अभ्यास होतो, झाडांचा अभ्यास होतो, पानांचा अभ्यास होतो, वेगवेगळी जंगलं, कुठले प्राणी कुठले पक्षी कुठून कसे येतात, काय येतात, त्यांच्या नीड्स काय, आपोआपच आपण अभ्यास करायला लागतो. आणि सुरुवातीला आमच्याकडे तर ह्या सगळ्या काय प्रकार नव्हतो. मला वाटतं मी आणि डॉक्टर ठाकर दोघांनी मिळून नाशकातले बहुतेक सगळ्या शाळा कॉलेजमध्ये जाऊन आमचे स्लाइड्स दाखवायचे. म्हणजे आमचे
फोटोग्राफीचं आमचं पण थोडीशी इच होती, त्यामुळे आपले फोटो कोणाला तरी दाखवायला तर लागतात. त्यामुळे आम्ही प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये जाऊन त्या स्लाइड्स दाखवायचो आणि प्रत्येक सायन्स ग्रुप किंवा त्या शाळा कॉलेजमधल्या मुलांना त्याची आवड निर्माण झाली. मग त्याच्यामुळे मग आता एक आपलं नांदूर मधमेश्वर झालं, मग आता पुढे काय, मग अरे ते भरतपूर पण चांगलं, तिकडे खूप पक्षी येतात, मग भरपूर जा. मग त्याच्यावर ह्या सँच्युरीज, त्यामुळे भारतातल्या सगळ्या सँच्युरीज झाल्या, मग परदेशातल्या सँच्युरीज झाल्या. असं करत करत ट्रॅव्हलिंगची आवड निर्माण झाली. मग प्लॅनिंग यायला लागलं की अरे ह्या गावाला जायचंय, ह्या शहराला जायचंय, ह्या देशात जायचंय, मग तिकडचा अभ्यास करा, मग तिकडे कशी हवामान आहे, तिथे कुठे पक्षी आहे, मग त्याचा अभ्यास. त्यामुळे हा एक तऱ्हेचा मला स्ट्रेस बस्टर झाला. हा, म्हणजे आता जे सायकेट्री मध्ये तेच काय सकाळ दुपार संध्याकाळ तेच. मला बरेच लोक विचारतो, अहो तुम्ही 50 वर्ष तेच ते करता, तुम्हाला नाही का डोक्याला काय. तर होऊ शकतो, अजून नाही झालं असं मला वाटतंय, परंतु त्याला मला तरी वाटतंय, मला असं वाटतं की त्याला बेसिक कारण हे आहे की त्याला विविधता आली माझ्या याला. फोटोग्राफी मध्ये मला ट्रॅव्हलिंग आलं, फोटोग्राफी आलं, क्रिएशन झालं, क्रिएटिव्ह आर्ट आली ना. आता तुम्ही सगळेच क्रिएटिव्ह आर्ट मधले आहात, त्यामुळे जो क्रिएशन मधला जो आनंद आहे, फॉर मी इट इज वर्किंग एज अ स्ट्रेस बस्टर. त्यामुळे आय कॅन वर्क, आय लुक फॉरवर्ड की झालं बा आता. आणि लिटरली अगदी हल्ली हे कमी झालं माझं, परंतु सुरुवातीला मग रविवारी जायचं ना आपल्याला, मग गुरुवार पासून स्वप्न पडायचे की अरे आपल्याला पहाटे 5 वाजता उठायचंय, मग यावेळेस कुठे जायचंय, कोण कोण बरोबर येणार आहे, कसं बरोबर जायचं. सुरुवातीला बायकोने कौतुक केलं, ती पण यायची बरोबर, ती पण ब्रेकफास्ट करून द्यायची. नंतर मग हळूहळू सँडविच मिस करायला लागलो, शिकलो. पण ते इट वॉज अ फन, त्याच्यामुळे खूप आवड निर्माण झाली आणि मुख्य म्हणजे डोक्याला खूप शांतता मिळायला लागली. तर मला ह्या सगळ्या हॉबीचा डेफिनेटली माझ्या प्रॅक्टिसला फायदा झालाच झाला. म्हणजे पहिल्यांदा प्रॅक्टिस मध्ये फायदा झाला आणि आता स्ट्रेस बस्ट म्हणून फायदा होतो. शेतामध्ये तसाच आहे, सगळ्या माझ्या आवडीनिवडी त्याच्याशी संबंधित आहे. म्हणजे ठरवून आपण करत नाही, पण आपण त्या गोष्टीकडे वळतो. खरंच, म्हणजे आपल्या हॉबीचा जर आपल्या प्रोफेशन मध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा फायदा झाला तरी तो आपल्यासाठी उपयोगीच असतो. जसं मला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती आणि नंतर मी मंडाला आर्ट काढायला शिकले. तर मला खूप इच्छा होती की दोन्ही गोष्टी कशा कनेक्ट करता येतील. तर नंतर मला असं कळलं की मंडाला आर्ट थेरपी पण आहे. तर आता मी ते पण माझ्या क्लायंट सोबत वापरते. तर मला पण खूप आनंद होतो की माझ्या हॉबीचा मला प्रोफेशन मध्ये पण उपयोग होतो. ती फक्त हॉबी म्हणून नाही राहिली. तर शंतनू, तुझा जॉब खूप हेक्टिक असेल. म्हणजे आम्ही टीव्हीवर वगैरे बघतो की कोर्टात कसे भांडणं वगैरे होऊ शकतात. तर इतका स्ट्रेसफुल जॉब असताना तुझा छंद तुला डे टू डे लाईफ मधले स्ट्रेस कमी करायला कसं मदत करतो? पहिल्यांदा तर जे टीव्हीवर बघतात खूप नाहीये हे प्लीज डोक्यामध्ये घ्या. पण नाही आहे ऍक्च्युली स्ट्रेस, त्या म्हणजे प्रत्येक प्रोफेशनचे आपले स्ट्रेसेस असतात. राईट. त्याप्रमाणे या प्रोफेशनचे नक्कीच आहे. पण माझं लक एवढं चांगलं आहे की खूप कॉम्प्लिमेंटरी आहे या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी. ओके. म्हणजे मला रिअल लाईफ ड्रामा कोर्टात चालू असतो. अच्छा. तिथे आम्हाला आर्ग्युमेंट्स करायचे असतात, जजचा मूड बघायचा असतो, त्या पद्धतीने उत्तरं द्यायची असतात. कधी कधी फक्त शांतच बसायचं असतं मुद्दामून. या सगळ्या गोष्टी एक बेसिकली तो परफॉर्मन्स आहे. तो नाटकातनं मला तिकडे इनकॉर्पोरेट करता येतो. आणि माझ्या मते माझ्या स्क्रिप्ट मधला 80% भाग हा मला कोर्टाने दिलाय. कोर्टात मला एवढ्या प्रकारचे माणसं बघता येतात, मला खूप सिच्युएशन्स बघता येतात आणि त्या सगळ्या बघत असताना मी मुद्दामून माझ्यातला तो लेखक कंटिन्यू तिथे जागा ठेवतो, तो राहतोच आपोआप. मग त्याच्यातनं आपल्याला बऱ्याचशा थीम्स बाहेर येतात. बरेचसे म्हणजे आता जे ही म्हणाली मला एव्हरीडे इज संडे, ही जी वन ऍक्ट प्ले जो आम्ही लिहिला होता, एकांकिकाची लिहिली होती, ती याच्यावरच होती की नवरा बायकोचे खूप क्षुल्लक गोष्टींवरनं भांडणं होत आहेत. अशा वेळेला आणि भांडणं झाली की लगेच कोर्टात, मग केसेस एकमेकांवर,
आणि मग त्याच्यातनं डिवोर्स, मी तुला सोडून देईन, मला गरज आहे तुझी वगैरे वगैरे. माझा प्रश्न त्याच्या पुढे जाऊन होता की ऍक्च्युअल लॉस काय आहे हे या लोकांना कळलंय का? तर तो लॉस दाखवायचा आम्ही प्रयत्न केला. तर याचा परिणाम असा की जेव्हा जेव्हा प्रयोग झाले या नाटकाचे, या एकांकिकेचे, तेव्हा तेव्हा प्रेक्षक मागे येऊन भेटून बोलले आम्हाला की आज प्रयोग पाहिल्यानंतर मी आधी माझ्या बायकोशी फोन करून बोललो आणि नंतर तुम्हाला भेटायला येतो. म्हणजे अहमदनगरला रिक्षावाले येऊन बसले होते. त्यांना भाडं मिळत नव्हतं बाहेर. उन्हात बसायचं तर आज जाऊन बसू, फुकटात चालू आहे म्हणून. रिक्षावाले येऊन बसले होते. ते भरल्या डोळ्यांनी येऊन नंतर बाहेर येऊन बोलले आम्हाला की नाही. त्यातला एक रिक्षावाला खरंच मला म्हणाला की माझी बायको 3 दिवसापासून घरी गेलेली. मी आज तिला घ्यायला जातो. तो या गोष्टी ज्या आहेत ना, ते प्रोफेशननी दिल्या मला. त्याच्यामुळे माझं लिखाण एवढं चांगलं झालं आणि माझ्या नाटकाने तर प्रोफेशनचं सगळंच दिलं मला, की तिथे प्रेझेंटेबल कसं राहायचं आहे, त्याची तयारी कशी करायची आहे. नाटकामध्ये परत फायदा काय असतो सांगतो. तुम्हाला एक ह्यूज टीम बरोबर घेऊन काम करायचं. तुम्हाला टीम वर्क तुमच्या अंगी बाणवलं जातं याच्यामुळे. प्लॅनिंग बाणवलं जातं. तुम्ही प्लॅन करतात. तुम्हाला एका पर्टिक्युलर डेटला एक प्रयोग करायचा आहे. त्याच्यासाठी तयारी काय करावी लागेल, नेपथ्यापासून, त्याचं म्युझिक करण्यापासून, त्या सगळ्याचं कोऑर्डिनेट करण्यापासून, या सगळ्या गोष्टी नाटक तुमच्या अंगवळणी पाडतं आणि ते तुम्हाला तुमच्या प्रत्येक फील्डमध्ये यूज करता येतं. तसं बघायला गेलं तर मी या दोन्ही गोष्टी एवढ्या एन्जॉय करतो, त्याच्यामुळे मला स्ट्रेस वाटत नाही त्याचा. मी खरं प्रचंड एन्जॉय करतो. फक्त प्रॉब्लेम कधी होतो की मी केस ड्राफ्ट करायला घेतली की मला एखाद्या स्क्रिप्टमध्ये अडलेला पॉइंट सुचतो आणि स्क्रिप्ट लिहायला घेतली की असं सगळे आपले तुंबलेले याचे जे कामं असतात वकिलीचे ते आठवतात. तो माझा स्ट्रेसचा भाग आहे आणि त्याला कोणी काही नाही करू शकत. ते माझं मला सोडवावं लागणार आहे. पण इट्स कॉम्प्लिमेंटरी एकमेकांमध्ये आणि त्याचा खरंच मला खूप फायदा झालाय दोन्ही गोष्टींचा. ऍक्च्युली ही गोष्ट अशी एक्सपेक्ट नव्हती केली की वकिली आणि नाटक हे पॅरलल जाऊ शकतं. तो हे खूप छान एक्सप्लेन केलंस तू. तर दीप्ती, घर, काम आणि छंद या तिन्ही गोष्टीमध्ये तू बॅलन्स कसा साधतेस? तो बॅलन्स साधायचा तर सगळं क्रेडिट म्हणलं तर आपल्या घरच्यांना द्यावं लागेल. कारण खूप आधीपासून म्हणजे लग्नाच्या अगोदरपासून माझे आई-बाबा पण आणि इथे आल्यानंतर तर याचे आई-बाबा पण खूप सपोर्टिव्ह प्रत्येक गोष्टीत. म्हणजे याची मम्मा ऍक्च्युली त्या पुण्यात आहे. त्याच्यामुळे नाटक, वाचन या त्या गोष्टी तर अंगीच आहे त्यांच्या. पण त्यांनाही खूप आवडतं नाटक आणि त्या स्वतः सुद्धा शाळेत नाटकं वगैरे केलेले त्यांनी. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट सांभाळून घेतात त्या आणि घरचं म्हणजे कसं दिवसभर ऑफिस असतं. पण कंपनी सेक्रेटरी आता हे जे प्रोफेशन आहे म्हणजे आज ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, की लॉकडाऊन झालंय. आज 8 महिने झाले ऑलमोस्ट होतील. तर या काळामध्ये खूप लोकांचे जॉब्स गेले. खूप लोकांना त्यांचं काम नाही मिळालं. इव्हन प्रोफेशनल म्हणजे आज कोर्ट सुद्धा बंद आहे. आज पण आमच्या प्रोफेशनचं मी खरंच हे मानेन, की एव्हरीथिंग इज ऑनलाईन. त्याच्यामुळे मला कोरोनाच्या वेळेस काम नाही असं एकदाही झालं नाही. उलट आय वॉज फ्लडेड विथ वर्क. तर त्याच्यामुळे जे कॉर्पोरेट सेक्टर आहे ते सगळं ऑनलाईन असल्यामुळे इव्हन त्यांची मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स ते गव्हर्नमेंट आहे ते सुद्धा ऑनलाईन असल्यामुळे कोणतंच काम आमचं थांबलेलं नाहीये. सगळे कामं ऑनलाईन होत आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मीटिंग होत आहे, बोर्ड मीटिंग होत आहे, सगळं होत आहे. त्याच्यामुळे दिवसभर माझं काम चालू आहे. पण ऑनलाईन असल्यामुळे समजा आज माझं नाटक आहे किंवा माझी प्रॅक्टिस आहे. तर मी रात्री 12ला येऊन सुद्धा ऑनलाईन असल्यामुळे मी 12 ते रात्री 3 वाजेपर्यंत काम करू शकते. तर ही लिबर्टी माझ्या सीएसच्या प्रोफेशनने मला दिलेली. ऑनलाईन असल्यामुळे मी कधीही काम करू शकते आणि मी माझा टाइम मॅनेज करते त्याच्यामध्ये. आणि बाकी घरच्या कामाचं म्हणाल तर ऑफिस असतं तेव्हा करतेच मी. तेव्हा मॅनेज होतं आपलं कारण संध्याकाळी आपण नॉर्मली ऑफिसहून घरी येऊन काम करतो. पण आमचं त्याच्यातही आम्हाला बेनिफिट आहे की माझं घर सेकंड फ्लोअरला आणि ऑफिस फर्स्ट फ्लोअरला आहे. ओके. ते पण छान मॅनेज होतं माझं. आणि घरी तर खूपच मदत आहे. म्हणजे आज नाही नाटक आहे 2 दिवस 3 दिवस कंटिन्यू प्रॅक्टिसेस आहे आणि आम्हाला रिहर्सल्स आहे. काय म्हणतात ड्रेस रिहर्सल आहे वगैरे. तर घरचे सगळं सांभाळून घेतात. तो कोणी बॉदर नाही करत अजून. ओके. आणि माझ्या वडिलांचं तर इतकं होतं की
लग्नाच्या अगोदर तिथे मी इथे मळवट म्हणून नाटक आहे त्याच्यामध्ये हम्म. काम केलं होतं. तर तेव्हा माझं CS सुरू झालं होतं 3-4 वर्ष झालं. आय वॉज हॅव्हिंग अ गुड क्लायंट आहे. त्यांना माहित होतं ही वॉज हॅव्हिंग अ गुड क्लायंट आहे. पण त्या नाटकाच्या परफॉर्मन्स नंतर ही वॉज लिटरली हॅड टीअर्स, म्हणजे ते डोळ्यात पाणी आलं होतं त्यांचं की एवढं सुंदर केलंय. आणि ते येऊन मला बोलले होते की तुला CS सोडायचं तर तू सोड. म्हणजे ही वॉज रेडी की तू CS तू नको करू, तुला नाही करायचं ना, म्हणजे तुला मिळत असेल तरी नको करू, पण तुला ऍक्टिंग जर करायचं असेल तर आय एम देअर, तू सरळ जा याच्यामध्ये. वाव. मीन्स तुम्ही अशा मुलीला की तिने तिची डिग्री कंप्लीट केली, CS ची डिग्री कंप्लीट व्हायला 3-4 वर्ष लागतात आणि ते म्हणजे खूप अवघड असतं ते CS. हो. तर ते पूर्ण करून क्लायंटाईल मिळून ऑफिस छान सेट झालं. त्या मुलीला येऊन सांगतात तुला सोडायचंय का CS, तू सोड, तू नाटकात कर काम, माझी फुल परमिशन आहे तुला. आणि आता सुद्धा मी जर हे केलं तर मला नाही वाटत कोणी मला विरोध करेल या गोष्टीला, की तुला सोडायचं तर सोड. आणि याच्यामुळे असं झालं की सीएसच्या प्रोफेशन मध्ये मला आमचं एक मॅगझिन येतं जे सीएसचं पण असतं, त्यांचे इन्स्टिट्यूट असतं, आमचं दिल्लीला इन्स्टिट्यूट आहे, तर त्यांचं एक ऑल ओव्हर इंडिया मॅगझिन येतं चार्टर्ड सेक्रेटरी. तर त्याच्या ह्या वर्षीच्या वुमन्स डेला माझी स्टोरी प्रिंट केली त्यांनी, बिकॉज इट दे वॉन्टेड टू नो की हाऊ आय बॅलन्स सीएस आणि नाटक. मी त्यांना विचारलं की तुम्हाला सीएस प्रॅक्टिस मध्ये आहे म्हणून तुम्हाला करायचं, तर ते म्हणे ते कोणी करतं. नुसता प्रॅक्टिस असेल तर ते कोणी करतं, त्याचे आमचे हजारो मेंबर्स आहे, पण तू त्याच्यासोबत ऍक्टिंग करते, तू थिएटर करते. तर माझ्या नाटकामुळे मला सीएस मध्ये सुद्धा रेकग्नेशन दिलंय, हो. फील्डमध्ये सुद्धा, की तिथे सुद्धा लोकांना सगळ्यांना माहिती की आय एम वा. आणि ते अप्रिशिएट दॅट. सो ते मला खूपच आहे की दोन्ही प्रोफेशन मध्ये आमच्या दोघांचं तसंच आहे की खूप कॉम्प्लिमेंटरी करतात एकमेकांना. आणि हँडल करता येतं, मग घर असो, सीएस असो किंवा नाटक असो, आम्ही खूप छान पद्धतीने हँडल होतंय. बट थँक्स टू ऑल आर फॅमिली अँड दोन्ही फॅमिली. आम्हाला आणि हा पिलर माझ्या मागे उभा, तर हे सोडून नाही देणार मला नाटक वगैरे. दोन्ही नाही सोडू देणार का? वाईट वर्ष. आम्हाला आवडेल तुझं काम बघायला, ती कॉम्प्लिमेंट ऐकल्यानंतर की तू सीएस सोडून दे आणि हे कर. नक्की आम्ही सगळे नाटक बघणार. नंबर आहे आणि फेसबुकवर आम्ही सगळे शेअर करतो. त्यांचं नाटक प्रोग्राम झाला की लगेच बघणार आम्ही. तर प्रणाली, आता जसं दीप्ती म्हणाली की लॉकडाऊनच्या काळात तिच्या प्रोफेशनवर काही इफेक्ट नाही झाला, तर तू फ्रीलान्सर आहेस, तर तुला ह्या काळात असं जाणवलं का की कदाचित युजली प्रोग्राम्स किंवा काही शोज आता नसतील ह्या काळात, तर तुला असं कधी वाटलं का की कदाचित मी इंजिनिअरिंग केलं असतं तर ही परिस्थिती नसती, किंवा कदाचित मला काम असतं, असं कधी वाटलं का? कधीच नाही. अ, कारण की अ, जेव्हा मी तो प्रोफेशन चूज केला की मला ॲज अ डान्सर बनायचंय, तेव्हा आय न्यू की काही गोष्टी आहेत जे नाही होणार मे बी सम थिंग्स, की समवेअर यू हॅव टू कॉम्प्रोमाइज. पण ते जे सॅक्रिफाइसेस आणि कॉम्प्रोमाइजेस व्हेन यू आर इन द प्रोफेशन जे तुम्हाला खूप आवडतं ना, ते नाही वाटत. म्हणजे यू निग्लेक्ट देम. कारण की तुम्हाला जे तुम्ही करताय ते इतकं जास्त आवडतं की इव्हन इफ देअर आर नो शोज और इव्हन इफ तुम्ही समवेअर तुमचा एक अरेना बनवू शकता आणि तुम्ही त्याच्यावर दूर नाही जात. आणि बिकॉज आय एम इंटू अ क्रिएटिव्ह फील्ड, तर मला असं होतं की व्हॉट आय एम डुइंग, आय एम व्हेरी प्राउड ऑफ इट. तर माझं असं असतं की मे बी, आणि मला माहिती आहे की ॲज अ पर्सनॅलिटी आय विल नेव्हर बी सॅटिस्फाईड विथ अ जॉब विच विल नॉट सॅटिस्फाय मी ॲज अ पर्सन, की मला कोणाच्या खाली और मला फक्त तेच डेस्क वर्क करून और मी आता इंजिनियर पण आहे, पण मला असं एकदा पण लॉकडाऊनच्या पूर्ण त्या 8 महिन्यात कधीच असं नाही वाटलं की ओ आय विश आय हॅड अ जॉब. मला रादर मी त्या लॉकडाऊनचा खूपच माझे काही ड्रीम्स होत्या टू अचीव्ह सर्टन गोल्स, की माझ्या प्रोफेशन मध्ये राहून, की मला डिरेक्शन करायचं होतं ॲज अ डान्स फिल्म मेकर, और मला माझे क्लासेस सुरू करायचे होते. आणि ते कारण की माझे म्युझिकल्स ट्रॅव्हलिंग म्युझिकल्स असतात, वी टूर फ्रॉम एव्हरी सिटी. तर ते कधीच माझं असं नव्हतं की मी नाशिकला इतके दिवस आहे, म्हणजे ऑनेस्टली 7 वर्षानंतर जेव्हा मी नाशिक सोडून गेलेले त्याच्यानंतर आता मी इतक्या महिन्यांसाठी नाशिकला. नाहीतर
एका जागी मी राहतच नाही. हम्म. सो मी त्यात माझे अपॉर्च्युनिटीज बघितले, की मी आता नाव दॅट आय डोंट हॅव एनिथिंग टू डू, कारण की आता तर माझी फुल इंडस्ट्री अजून पण बंदच आहे. देर आर नो स्टेज शोज, म्युझिकल्स वगैरे काहीच नाही. पण माझं असं होतं की व्हॉट एल्स कॅन आय डू, आणि आय एम दॅट काइंड ऑफ अ पर्सनॅलिटी की मी अजून, आणि सगळे मला मला जरा जास्तच क्युरिओसिटी असते सगळ्या गोष्टींमध्ये, म्हणून आय thought that this was a good opportunity to reach out more, की अजून मी काय काय करू शकते आणि अजून मी कुठे कुठे लिमिट्स ब्रेक करून माझ्याच. पण नेव्हर वन्स, म्हणजे इट वॉज ऑलवेज इन अ क्रिएटिव्ह प्रोफेशन. नेव्हर मी असं कधीच विचार नाही केला की क्रिएटिव्हिटी सोडून मी काहीतरी वेगळं करेल. म्हणजे आता जस्ट काही पण क्रिएटिव्हिटी कुड बी अबाउट एनिथिंग, नॉट जस्ट अबाउट डान्सिंग. म्हणजे आय रिअलाइज की लेट्स कुकिंगचा एक काहीतरी करू, और नाव आय स्टार्टेड ग्रोईंग प्लांट्स अँड started growing my own vegetables आणि home, आणि that is for me still a very creative process. म्हणजे तो एक प्रोसेस आहे जी मला खूप आवडते. तर ते मी मनापासूनच केलंय, आणि आय एम जस्ट व्हेरी हॅपी दॅट आय हॅव चोजन अ प्रोफेशन ज्याच्यात मला सॅक्रिफाईस करून असं नाही वाटत की का सॅक्रिफाईस केली. मला असं प्राऊडच फील होतं की ओके ठीक आहे केली, बट इट डझंट रिअली अफेक्ट मी. ओके. तर जसं सर मगाशी म्हटले की ते एकदम बॅक बेंचर होते आणि खूप शाय होते आणि त्यांच्या छंदांचा त्यांना खूप फायदा झाला. तर शंतनू, तुला खूप छंद आहेत, म्हणजे तू लिहितोस, तू काम करतोस, तर ह्या सगळ्याचा तुझ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये तुला कसा फायदा झाला? डेफिनेटली असं म्हणजे मला असं स्पेसिफिकली नाही सांगता येणार की या गोष्टीचा इथे फायदा झाला, या गोष्टीचा इथे फायदा झाला. पण ओव्हरऑल जसं मी म्हणालो ना की नाटक, याच्यातनं तुम्हाला टीम वर्क, लोकांना सांभाळून घेण्याची सवय, तुम्हाला लीड करण्याची सवय. आता डिरेक्ट मी केलं असल्यामुळे एखाद्या ग्रुपला लीड करणं किंवा तुम्हाला तुमचं एक गोल ठेवलेला आहे ते अचीव्ह करण्यासाठी व्यवस्थित पायऱ्या तयार करणं स्वतःच्या, आणि मग नंतर ते चढून ते अचीव्ह करणं, या गोष्टी शिकल्या जातात. मग त्यांचा हळूहळू ते तुम्ही कंटिन्यू करत राहिलात ना, मग ते तुमच्या अंगी ती सवय अंगी पडते, आणि ते मग तुम्हाला तुमच्या स्वभावातून नाही काढतात. एकदा ही प्रोसेस ही तुमच्या स्वभावाचा भाग झाली की मग ती तुम्हाला तिथून वेगळी नाही करता येत. मग त्याच्यामुळे ऑब्व्हियसली याचा उपयोग तुम्हाला तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये व्हायला लागतो. उदाहरणार्थ आता मला जेव्हा एखादी केस लढायची असते, तेव्हा जसं मी लिखाणामध्ये एखादी कन्सेप्ट माझ्या डोक्यात येते, तेव्हा मी जसा त्याच्या बॅकग्राऊंडचा सगळा अभ्यास करायला लागतो. तशीच जेव्हा मी केस ड्राफ्ट करायला घेतो, तेव्हा सुद्धा त्या केसच्या एकूण एका ऍस्पेक्टचा, त्याच्याशी रिलेटेड असलेले कोणते काही केस लॉज असतील तर त्याचा, या सगळ्याचा आधी अभ्यास करून माझं लाईन ऑफ ऍक्शन रेडी करतो आणि मग त्याच्याकडे जातो. याचा फायदा असा होतो की मला अननेसेसरी आर्ग्युमेंट कोर्टामध्ये कधीच करायला नाही लागत. त्याच्यामुळे जजही माझ्यावर वैतागत नाही, नाहीतर आरडाओरड करणाऱ्या वकिलांवर प्रचंड वैतागतात जज. तर ते पण हे असे फायदे आहेत ज्याच्यानी पर्सनॅलिटी, आणि पर्सनॅलिटी हा आहे ना प्रत्येक माणसाचा इतकी खरं ती पर्सनल गोष्ट आहे. आता बऱ्याचशा मी ऍड्स वगैरे बघतो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लासेस. क्लासला जाऊन तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होऊ शकते या म्हणजे या गोष्टीवरती माझा अजिबात विश्वास नाहीये. शेवटी जे तुमच्या आत आहे ते तुमच्या बाहेर दिसणार आहे. मग तुम्ही आतून स्वतःला जेवढं प्रगल्भ करता तेवढे तुम्ही बाहेरच्या जगाला प्रगल्भ दिसाल. तर तेच फक्त ही, आणि माझा जो छंद आहे तो मला या गोष्टीसाठी खूप तयार करतो, कारण माझा छंद मला लोकांसमोर प्रेझेंट करायचा आहे. लोकांना त्यांच्यापर्यंत मी पोहोचलो पाहिजे, त्यांना मी अपील झालो पाहिजे, आणि मग त्यांच्याकडनं मला ते अप्रिसिएशन येणार आहे, त्यांच्याकडनं तो फीडबॅक येणार आहे. या गोष्टीवर माझा छंद अवलंबून आहे. त्याच्यामुळे डेफिनेटली मला या सगळ्या गोष्टीसाठी तयार करणं, लोकांना फेस करण्यासाठी तयार करणं, हेच माझ्या छंदाने करून घेतलंय माझ्या. त्याच्यामुळे डेफिनेटली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी खूपच उपयोग झालेला आहे. स्टेज फिअर वगैरे जे सगळे आता सगळेच म्हणतात, स्टेज फिअर काढायला सगळ्यात सोपा उपयोग म्हणजे जाऊन स्टेजवर उभं राहा आणि काहीतरी सादर करा. तर ते सादर करणं जर मला एवढं ते सादर करण्याचं जर वेळ लागलं असेल मला, ऑब्व्हियसली पर्सनॅलिटी डेव्हलप त्याच्यामुळे होते, त्याचा झालाच आहे फायदा. खूप छान एक्सप्लेन केलं सगळं.
आणि बरोबर आहे की क्लासेसला जाऊन जर पर्सनॅलिटी डेव्हलप झाली असती तर मग आज सगळ्यांचीच खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी पर्सनॅलिटी असते. सो आय डोंट थिंक त्याचा खरं काही उपयोग होत असावा. तर सर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की मानसशास्त्रात छंदाचं नेमकं महत्व काय आहे? खरं म्हणजे फार महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे. मानसिक आरोग्य म्हटलं ना तर पूर्वी आमच्या वेळी म्हणजे जुन्या काळी कुठल्याही मानसिक आरोग्य म्हटलं की कुठला तरी मानसिक आधार झालाय त्याला कुठले तरी औषधोपचार करायचे आणि त्यांनी पेशंटला बरं करायचं, एवढंच मर्यादित होती कुठलीही ट्रीटमेंट. पण आता त्याचं स्वरूप खूप व्यापक झालंय. त्याचे अगदी डिव्हिजन करायची झाली तर डेव्हलपमेंट, डिसीज आणि डिस्ट्रेस असं पण डिवाइड करतो. व्हॉट इज डेव्हलपमेंट? डेव्हलपमेंट म्हणजे सुरुवात आहे तुमच्यातले जे सुप्त गुण आहेत, तुमच्यात जे काही कपॅसिटी आहे त्याचा मॅक्झिमम उपयोग योग्य वेळी करता आला पाहिजे. म्हणजे आता मुलं बऱ्याच वेळा पालक माझ्याकडे आमच्याकडे घेऊन येतात की माझा मुलगा क्वार्टर फायनल पर्यंत येतो पण तो फायनल्स पर्यंत पोहोचत नाही किंवा गोल्ड मेडल मिळवत नाही, तर त्याच्यात काय कमी आहे? मग त्याला त्याप्रमाणे, कारण का कुठेतरी फायनल, खरं म्हणजे क्वार्टर फायनलच्या नंतर आलेली सगळी मुलं एकसारखीच असतात. तो सगळा मेंटल गेम असतो. तर तो जो मेंटल गेम आहे तो शिकण्यासाठी जे डेव्हलपमेंट आहे ते करण्यासाठी तुम्हाला छंदाचा खूप उपयोग होतो मगाशी मी सांगितल्याप्रमाणे. सो डेव्हलपमेंट हा जो भाग आहे, हा तुमच्या खेळात तुमची जिद्द निर्माण करणं, पार्टनरला घेऊन हे करणं, त्याचा तुम्हाला खूपच म्हणजे खूपच फायदा होतो. डेव्हलपमेंट पार्ट तो मगाशी आपण बोललो म्हणून मी परत रिपीट नाही केलं. दुसरा पार्ट आला डिसीज. डिसीज म्हणजे प्रत्यक्ष आजार. आता आजाराची ट्रीटमेंट बऱ्याच वेळा आपण म्हणतो औषधोपचार, पण जे मानसिक सामान्य मानसिक आजार आहेत ते ह्याचं मूळ कारणच काय? तर तुमच्या भावनांचा निचरा न होणं. म्हणजे तुमच्या स्वभावामुळे किंवा परिस्थितीमुळे तुम्ही जेव्हा तुमच्या भावना, तुमचे विचार तुम्ही व्यक्त करू शकत नाही, मनातच ठेवत राहता, तर ते कुठेतरी साचत राहतात आणि मग कधीतरी त्याचा स्फोट होतो. स्फोट झाला की त्याला आपण आजाराचं स्वरूप आजार झाला म्हणतो. म्हणजे कधी उदाहरण द्यायचं तर मला परीक्षेत पाहिजे तसे मार्क मिळत नाही, मी एवढा अभ्यास केला तरी मला मार्क का नाही मिळत, त्या भावना मी साचून ठेवतो. मग त्या साचून राहिलं मग कधीतरी स्फोट होतो, मग त्याचं नैराश्यात रूपांतर होतं. मग माझ्या जगण्यात काय अर्थ आहे? मी एवढं सगळं अभ्यास करून मला यशच मिळत नाही, माझं नशीबच फुटकंय, तिथपर्यंत गेलं. किंवा पती पत्नी नवरा बायकोची भांडणं, एकमेकाशी त्यांचा संवादच होत नाही, दोघं साचून ठेवतात, स्फोट होतो. मग मंडळी यांच्याकडे जातात, आम्हाला नाही राहायचं. म्हणजे अतिरेक झाला तो. पण म्हणजे त्याच्यातला एकत्र राहण्याचा आनंद तो घालून बसतात. हे जे आहेत एन्झायटी न्यूरोसिस आहे, सतत मला आता कोविड होईल का, आता मला कोविड होईल का, मला काहीतरी आजार होईल का, काहीतरी वाईट होईल का, यांच्या सतत डोक्यावर टांगती तलवार असते, होत काही नाही. पण ते सुखाचा जीव दुःखात घालत असतात, सतत एन्झायटी, काहीतरी होईल काहीतरी होईल काहीतरी. हे सगळ्या भावनांचा निचरा न झाल्यामुळे होणारे आजार. आपण जेव्हा हे छंद आपल्याला लावून घेतो तेव्हा ह्या छंदातून आपल्या ह्या भावनांचा निचरा होत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही गाणं गाता, एखादं वाद्य वाजवता, एखादं चित्रकला किंवा तुम्ही एखाद्या नाटकात काम करता, तुमच्या लक्षात येईल जगात जेवढ्या सुंदर लेखन झालंय किंवा नोबेल प्राइज विनर्स आहेत किंवा चित्रकला ते चित्र निघाले, ते सगळे बऱ्याच लोकांना मेंटल डिसीजेस होते आणि त्यांच्या हायएस्ट मेंटल ह्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या भावनांचा जेव्हा उद्रेक झाला तेव्हा उत्कृष्ट प्रतिकृती निर्माण झालेल्या आहेत. तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा तुम्ही व्यवस्थितपणे तुम्ही हे तुमच्या भावना निचरा करू शकता तेव्हा ही एक थेरपीच ठरते ना, एक ट्रीटमेंटच ठरते. तेव्हा ही ट्रीटमेंट म्हणून जर पण ह्या छंदाचा उपयोग होतो, तेव्हा तुम्ही लक्षात घ्या त्याच्या डेव्हलपमेंट म्हणून जे छंदाचा उपयोग होतोय, ट्रीटमेंट म्हणून जो फायदा होतो डिसीज मध्ये. डिस्ट्रेस
डिस्ट्रेस म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता कोविड चालू आहे. कोविडमुळे काय झालंय, सगळ्यांना जबरदस्ती घरात बसायला लागलेलं आहे. त्यांचे दररोजचे कामधंदे बंद आहेत. त्यांचे आर्थिक त्यांच्यावर ताण आले, सामाजिक ताण आले, फॅमिलीचे ताण आले. इतके दिवस तुम्ही मोकळे होत होता, पण सगळेजण आता घरात बसल्यावर तेही एक ताण निर्माण झालेले आहे. तर ही एक शिक्षा झाली बऱ्याच लोकांना. पण काही लोकांना ज्यांना योग्य चांगले छंद होते, त्यांनी हेच छंदाची मदत घेऊन ही शिक्षा दे गॉट कन्वर्टेड इन टू ऑपॉर्च्युनिटी. ते म्हणाले की आम्ही त्याचा फायदा करू. अरे कधी नाही ते एवढे 4-6 महिने आम्हाला घरात बसायला मिळाले, कधी नाही तरी आम्हाला एकत्र बसायला मिळाले, आम्ही चर्चा करतोय काहीतरी नवीन निर्माण. सो या छंदांमुळे आपण याचा फायदाही करून घेऊ शकतो. दॅट इज कॉल्ड डिस्ट्रेस. त्यामुळे छंदांचा अशा क्षणी पण फायदा होतो. ओल्ड एज म्हणजे थोडेसे एकटे होता, कधी कधी एकटेच एकच पार्टनर राहतो. अशा वेळी तुम्हाला एकटेपणा खूप जाणवायला लागतो. अशा वेळी तुम्हाला या छंद तुम्हाला मदतीला धावतात. कुठलेही छंद असेल, मग गायन असेल, वाचन असेल, काही असेल, पण त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो. आणि दुसरा मी जो महत्वाचा या छंदांचा फायदा सांगणार आहे की ओल्ड एज मध्ये तुमच्या मेंदूच्या पेशी हळूहळू कमी व्हायला लागतात. साहजिकच तुम्हाला स्मृती भ्रंश व्हायला लागतात. वयाच्या 60व्या वर्षानंतर हळूहळू तुमची स्मृती कमी व्हायला लागते. तुम्हाला विसरायला व्हायला, तुमचं पटकन नाव आठवत नाही, पटकन टेलिफोन नंबर आठवत नाही, वगैरे वगैरे. तर आता हे वयाबरोबर होणारच आहे, तर ते काही टाळू शकत नाही. परंतु ही प्रोसेस तुम्ही स्लो डाऊन करू शकता. ते कशाच्या जोडीने? छंदाच्या याने. तुम्ही सुडोकू सोडवा, तुम्ही कोडी सोडवा, तुम्ही काहीतरी नवीन भाषा शिका, तुम्ही काहीतरी पुस्तक वाचा आणि तुम्ही काय वाचलं ते दुसऱ्याला सांगा. काहीतरी तुम्ही नवीन गोष्ट, नवीन भाषा शिका, काहीतरी नवीन आत्मसात करा. तुम्ही जेव्हा मेंदूला परत ताण देता, परत मेंदूतल्या पेशीच्या कनेक्शन्स निर्माण झाली की तुमची बुद्धी तुम्हाला जास्त सर्व्हिस देणार आहे. मेंदूचा नियम साधारण सरळ आहे, यूज इट और लूज इट. यूज करा, इट विल गिव्ह लॉंग सर्व्हिस. मोटरच्या बॅटरी सारखा आहे. मोटरची बॅटरी योग्य तऱ्हेने चार्ज करा, तुम्हाला जास्तीत जास्त सर्व्हिस देईल. ओव्हरचार्ज केली तरी ती जळणार आहे, आणि अगदी कोरी करकरीत बॅटरी घरात आणली तरी ती डिस्चार्ज होणार आहे. सो तिला सतत चार्जिंग पाहिजे, आणि हे चार्जिंग तुम्ही या छंदाच्या मार्गाने करू शकता. त्यामुळे छंद तुम्हाला मानसिक आरोग्याच्या दृष्टीने तिन्ही क्षेत्रात मदत करत असतात. त्यामुळे माझ्या दृष्टीने मानसिक आरोग्याच्या दृष्टीने छंद इज अ मस्ट. त्यामुळे हे तुम्ही प्रत्येकाने त्याला मदत केली पाहिजे. मला काही छंदच नाही, मला काही वेळच नाही, ते तेवढेच महत्वाचे आहे. प्रत्येकात ते सुप्त गुण आहे, फक्त आपण त्याला वाट दिली पाहिजे. वाट दिली तर सगळेजण आपण त्यातनं बाहेर पडू शकतो, असं मला वाटतं. येस, म्हणजे प्रत्येकात काही ना काही गुण लपलेला आहे, फक्त आपल्याला तो शोधायचा आहे. करेक्ट. आणि त्याला छंद मदत करतात. बरोबर, राईट. तुम्ही 10 छंद लावाल तर त्यातले 2 छंद तुम्हाला पडतील. तर आज आणि मी एक खूप रिअलाइज केलंय की अप्रोच म्हणजे मे बी, कारण की माझे खूप सारे फ्रेंड्स आहेत, ते सगळे इंजिनिअरिंग वाले आहेत आणि ते सगळे जॉब्स करतात आणि ते सगळेच दे हॅव ऑल डन मास्टर्स. आणि मला असं रिअलाइज झालंय की माझा अप्रोच, बिकॉज इंजिनिअरिंग नंतर मी एका क्रिएटिव्ह फील्ड मध्ये गेलीये, तर तो जो अप्रोच होतो ना ऑफ डुईंग लाईफ इन जनरल, म्हणजे तुम्ही काय गोल्स बनवतायत और तुम्ही एका सिच्युएशन मधून कसं बाहेर पडताय, हे फॉर सम रिझन फॉर मी इट हॅज नाव बिकम अ नॅचरल प्रोसेस. कारण की मला समहाव असा एक वेगळा क्रिएटिव्ह पाथवे मिळून जातो. म्हणजे आय डोंट हॅव टू फाइंड की मी हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, मग मला हे मिळेल. आय कांट रिअली एक्सप्लेन, पण म्हणजे माझा अप्रोच इन लाईफ इन जनरल खूप वेगळा झालाय थ्रू ऑल other technical
टेक्निकल फ्रेंड्स जे माझे आहेत हम्म. आणि आय हॅव रिअलाइज की एनिथिंग दॅट इज क्रिएटिव्ह, एनिथिंग दॅट हेल्प्स यू थिंक इन अ व्हेरी क्रिएटिव्ह प्रोसेस, तुम्ही बाकीच्या गोष्टी समहाव हेल्प यू, की तुला तो एक फ्युअल देतच राहतो, पण तो क्रिएटिव्ह प्रोसेस हेल्प्स यू फॉर अ डिफरंट अप्रोच, इज व्हॉट आय रिअलाइज्ड आउट ऑफ आवर कॉन्व्हर्सेशन. आणि फॉर सम रिझन फॉर मी तो क्रिएटिव्ह प्रोसेस पॅशन आहे, ह्यामुळे आय थिंक आय नेव्हर गिव्ह अप. कारण की तो गिव्हिंग अप प्रोसेस नाहीच आहे, कारण की तो ऍक्सेप्ट केलाच आहे की आय एम गोइंग टू हॅव फेलियर्स, पण त्या फेलियर्स वर ना मी कशी पुढे जाते, दॅट इज द ओनली थिंग आय थिंक की त्या लॉकडाऊन मध्ये केप्ट मी गोइंग, की मी अजून क्रिएटिव्हच प्रोसेस विचार करते. म्हणजे आय कांट, म्हणजे जसं तू विचारलंस, आय कांट गो बॅक टू टेक्निकल. मी तो एका पर्टिक्युलर थिंकिंगला नाही राहू शकत. मला असं एकदम फ्रीडम हवं असतं टू थिंक की अजून काय, अजून काय, अजून काय, अजून काय. आणि आय थिंक दॅट अप्रोच हॅपन्स थ्रू क्रिएटिव्ह प्रोसेस. हा, आणि कुठली ते पण. तुला तुझ्या छंदातूनच कळालं की तू काय Yes. आहेस, तू कशी आहेस, तुला Exactly. काय हवंय आणि काय नकोय ते पण. काय नकोय आणि काय नकोय हे मला हम्म. आधी कळलंय, की हे नाही, मला हे नकोय, हे हवं. यातून मी बघते अजून काही. हम्म. सो या, आय थिंक दॅट हेल्प. येस. अजून कोणाला काही ऍड करायचं आहे? मला एक उदाहरण द्यावंसं वाटेल जरूर. सर्व पालकांना, की जे सगळे पालक सारखे अभ्यास करा मुलांच्या मागे लागतात, त्यांच्यासाठी हे मला फक्त अगदी रियालिटी माझ्याकडे आलेल्या पेशंटचं उदाहरण म्हणून मला द्यावंसं वाटतं. माझ्याकडे इंजिनिअरिंग कॉलेजचे फायनल इयरची 2 मुलं आली, म्हणजे वेगवेगळ्या वेळी आली, पण ती दोघं क्लासमेट्स होते. त्यांना माहीत नव्हतं, ते स्वतंत्रपणे आले. पहिला जो मुलगा आला माझ्याकडे, तो मुलगा नागपूरचा होता, आपल्या नाशिकमध्ये शिकत होता आणि फायनल इयरला आला. त्याची तक्रार अशी होती की तो राईट फ्रॉम द फर्स्ट स्टँडर्ड तो नेहमी पहिलाच येत आला होता. प्रत्येक वर्षी पहिलाच येत होता परीक्षेत. पण आता जेव्हा ही परीक्षा महिन्यावर आली, त्याची फायनल बीईची परीक्षा, तेव्हा त्याच्या मित्रांनी, प्रोफेसरनी सांगितलं की अरे तू इतके वर्ष पहिला नंबर आला, पण ही महत्वाची परीक्षा आहे, ही जर तुझ्या ह्या परीक्षेत तू जर पहिला आला, गोल्ड मेडल मिळालं, तर तुझ्या करिअर मध्ये काहीतरी फायदा होणार आहे. इतके दिवस पहिला आला काही महत्व नाहीये. त्याचं त्याला टेन्शन आलं की आता इतके वर्ष मी पहिला नंबर मिळवला, तर आता ह्या वर्षी मला पहिला नंबर मिळेल की नाही, यावेळेस नाही पहिला नंबर आला तर इतके दिवसाचा माझा अभ्यास वाया जाणार आहे. तो बुकवर नव्हता, त्याला त्याने आयुष्यात दुसरं काहीच केलं नाही, अभ्यास एका अभ्यास, त्यामुळे त्याला दरवर्षी पहिला नंबर मिळवला. सो त्याला थोडंसं काउन्सिलिंग केलं, समजून सांगितलं वगैरे वगैरे, तो गेला. नेमका 2 दिवसांनी त्याच्याच वर्गाला दुसरा मुलगा आला. त्याची तक्रार अशी होती की तो सॉर्ट ऑफ ऑलराऊंडर होता, म्हणजे जो स्पोर्ट्समध्ये भरपूर भाग घ्यायचा, सगळ्या स्पोर्ट्समध्ये होता, त्याच्यामुळे स्पोर्ट्समध्ये त्याला दिल्लीला जायला लागायचं, मुंबईला जायला लागायचं, आणि अभ्यासही करत होता, कधी नापास नाही झाला, पण असं गोल्ड मेडल किंवा पहिल्या मेरिट मध्ये काही आला नव्हता. परत त्याच्या सरांनी आणि त्याच्या मित्रांनी सांगितलं की हे वर्ष तुझं फार महत्वाचं आहे, तू इतके दिवस हे सगळे केलेच खेळबिळ, पण आता हे महत्वाचं वर्ष आहे, तुला यावेळेस चांगल्या मार्कांनी पास व्हायला पाहिजे, कारण तुझं आयुष्याचं हे महत्वाचं आहे. तर आता मला मिळतील की नाही ह्याचं मला टेन्शन आहे, मला चांगले मार्क मिळतील. पुन्हा त्याचं काउन्सिलिंग केलं, हे झालं, तोही गेला. महिन्यानीच परीक्षा होती आणि महिन्यानी परीक्षा झाली, त्यांचा रिझल्ट लागले आणि दोघेही व्यवस्थित पास झाले. आणि दोघेही पास झाले म्हणून दोघेही माझ्याकडे पेढे घेऊन आले, दोघेही पास झाले, खुशीत गेले. आता स्टोरी अशी आहे की इट सो हॅपन त्या दोघांना मुंबईला एका इंटरव्ह्यूला बोलवलं, एकाच ठिकाणी त्या दोघांना इंटरव्ह्यूला. एकाला गोल्ड मेडल मिळालं होतं, पहिला नंबर येणारा मुलगा गोल्ड मेडल मिळवूनच पास झाला. हा नेहमी ऑर्डिनरी होता, पण स्पोर्ट्समध्ये खूप चांगला होता, त्यालाही चांगले 60-65 मिळणारा त्यालाही 70% मिळाले. ही वॉज ऑल्सो हॅपी की माझा चांगला परफॉर्मन्स झाला. तर त्यांना इंटरव्ह्यू होता. इंटरव्ह्यू आपल्या नरिमन पॉइंटला एअर इंडियाचं ऑफिस होतं पूर्वी, तिथे त्यांना इंटरव्ह्यूला बोलवलं. सकाळी 11चा इंटरव्ह्यू होता. पूर्वी आपली पंचवटी एक्सप्रेस 11:30ला विटीला पोहोचायची. आता मुंबईला कसं पोहोचायचं 11 वाजता. पहिला नंबर गोल्ड मेडलिस्ट, आयुष्यात त्यांनी मुंबईच बघितले नव्हते, कारण त्यांनी फक्त कॉलेज तो हॉस्टेल आणि हॉस्टेल तो कॉलेज याच्या पलीकडे तिने जगच बघितलं नव्हतं. गोल्ड मेडल होतं पण त्याने दुसरं जग बघितलं नव्हतं. ही नेव्हर न्यू.
सो सगळ्या लोकांनी त्याला सांगितलं की अरे तू पंचवटी एक्सप्रेस पकड, विटीला उतर, तिथून टॅक्सी कर, 5 मिनिटात तू नरिमन पॉइंटला जायचं. आपले दुसरे चिरंजीव होते त्यांना माहिती होतं की विटीला जायचं असेल, आपला इंटरव्ह्यू 11ला असेल तर पंचवटी एक्सप्रेस 11:30ला पोहोचते. आपण कसारा लोकलने गेलो तर 9:30लाच पोहोचू. तो 9:30लाच पोहोचला, मस्तपैकी नरिमन पॉइंटला चौपाटीवर फिरला, 11 वाजता इंटरव्ह्यू दिला, 12 वाजता त्याला तो सिलेक्ट झाला. ते लेटर घेऊन तो खाली आला. तो खाली आला तेव्हा आमचे गोल्ड मेडलिस्ट तिथे, अरे तिथे काय करतो, अरे मला इंटरव्ह्यूला बोलवलं. इंटरव्ह्यू तर संपले. अरे असं कसं आलं, 11लाच इंटरव्ह्यू होता. तो वरती गेला, त्यांनी बघितलं, अरे यू आर अ गोल्ड मेडलिस्ट, तुझं मेरिट खूप छान आहे, पण अनफॉर्च्युनेटली इंटरव्ह्यूज आर ओव्हर. मॉरल ऑफ द स्टोरी, फक्त गोल्ड मेडल कामाचं नाही. तेव्हा सगळ्या गोष्टीत यू शुड बी ऑलराऊंडर. कारण म्हणून तुमच्या हॉबीज देखील तेवढ्याच महत्वाचं आहे, एवढंच मला सांगायचं आहे. एकदम खरंय. आता हॉबी ही फक्त हॉबी नाही नसून तो आपल्या पर्सनॅलिटीचा एक खूप महत्वाचा भाग झालाय. आणि आज तुमच्या चौघांकडनं आम्हाला सगळ्यांना खूप नवीन माहिती मिळाली आणि छंदाकडे बघण्याचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळाला, की आपण छंदाकडे फक्त ही गोष्ट आवडते हे म्हणून मी करतो असं करून चालणार नाहीये, तर आपल्याला पॅशनेटली ती गोष्ट सतत चालू ठेवावी लागणार. तर थँक्यू सो मच, तुम्ही चौघं इथे येऊन तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्या आणि मला खूप खूप मजा आली आजच्या कार्यक्रमात. थँक्यू. इट वॉज आवर प्लेजर. येस, इट वॉज इंडीड. येस, तर आपण पुन्हा भेटूच या आणि आम्ही नक्की तुमचे नाटक बघणार, तुझा डान्स बघणार आहे आणि विल स्टे कनेक्टेड. माझ्याकडे Yes. नका येऊ, माझ्याकडे नका येऊ. तुमच्याकडे सर मी आता बहुतेक तुम्हाला कास्ट करायला येईन एखाद्या पुढच्या प्रोजेक्ट मध्ये. साठी पण लागू शकते मदत. तुमच्याकडे एवढ्या स्टोरीज असतील ऍक्च्युली. हो, पाहिजेत तेवढ्या, पाहिजेत तेवढ्या. चलो, सो थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. गुड नाईट सगळ्यांना. गुड नाईट. येस. पुढच्या आठवड्यातील मनाचा कट्टा हा कार्यक्रम थोडा विशेष आहे. पुढच्या आठवड्यात आपल्याबरोबर एक स्पेशल पाहुणे आहेत. ते उत्तम वक्ते आहेत, लेखक आहेत, चित्रकार आहेत आणि कवीही आहेत. तर गेस करा आणि आम्हाला कमेंटमध्ये किंवा मेसेजमध्ये नक्की लिहून पाठवा की तुम्हाला काय वाटतं, मनाच्या कट्ट्याचे पुढचे पाहुणे नक्की कोण असतील. थँक्यू.